नमस्कार. मी श्री प्रमोदजी सस्ते. प्रत्येक माणसाच्या जीवनात काळ, वेळ आणि परिस्थिती आपल्या मनासारखीच मिळेल असे नाही. पण या 24 तासांच्या चौकटीत आपल्याला कर्तव्य बजावावेच लागते. दैव, कर्म आणि मानवी कृती यांचा संघर्ष नाही तर संवाद असतो. या संवादातून योग निर्माण होतो. आज आपण एका अशाच निर्णायक विषयावर चर्चा करणार आहोत. महिलांचा संविधानाच्या चौकटीतील पुरुषार्थ. हा विषय केवळ राजकीय नाही, तो सामाजिक, नैतिक, तात्विक आणि सांस्कृतिक आहे. भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्ये रोजच्या व्यवहारात उतरली पाहिजेत. कर्तव्य, नैतिकता, विवेकबुद्धी आणि कौशल्य विकास हेच आधुनिक काळातील खरे पुरुषार्थ आहेत. संविधानाने महिलांना हे सर्व साध्य करण्याची संधी दिली. स्वातंत्र्यानंतर महिलांना मताचा अधिकार मिळाला, पण सत्तेचा नाही. ही विषमतेची दरी भरून काढण्यासाठी महाराष्ट्राने ऐतिहासिक पावले उचलली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण. निर्णयामागे माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची दूरदृष्टी होती. महिलांना केवळ प्रतिनिधी नव्हे तर निर्णयकर्त्या बनवण्याचा हा प्रयत्न होता. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्य हादरले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही झाले. पण लोकशाही थांबत नाही. शोकातूनच उत्तरदायित्व जन्म घेतं. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा क्षण सहानुभूतीचा नसून तो संविधानिक जबाबदारीचा आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 वैदिक पुरुषार्थ, पण इतिहासात याची मांडणी पुरुष प्रधान चौकटीत झाली. संविधान या पुरुषार्थांना नाकारत नाही, तर त्यांना मानवी हक्कांच्या चौकटीत पुन्हा मांडते. धर्म म्हणजे नैतिकता, अर्थ म्हणजे स्वावलंबन, काम म्हणजे स्वेच्छा आणि सन्मान, आणि मोक्ष म्हणजे बौद्धिक व आत्मिक स्वातंत्र्य. वर्ण व्यवस्था आणि पितृसत्तेने महिलांना सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवले. राजकारणात महिला आल्या तरी त्यांना अपवाद मानले गेले. आज ही स्थिती बदलत आहे. महिला केवळ आरक्षित प्रतिनिधी नाहीत, तर धोरणकर्त्या आहेत. सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व हे या बदलाचे
प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, संविधानिक नैतिकता नसेल तर लोकशाही कागदावरच राहील. महिलांचे नेतृत्व म्हणजे संवेदनशील, जबाबदार आणि समावेशक नेतृत्व. हा पुरुषार्थ संघर्षाचा नसून तो समतेचा आहे. महिलांचा संविधानाच्या चौकटीतील पुरुषार्थ हा प्रश्न नाही, तर संधी आहे. लोकशाही मजबूत होते ती संस्थांनी, आणि संस्था मजबूत होतात त्या समतेने. हीच प्रगती चळवळची भूमिका. धन्यवाद. जय संविधान, जय लोकशाही.